हॅलो फ्रेंड्स, तर मी आली आहे महाबळेश्वर येथे. महाबळेश्वरचं जे मंदिर आहे तिथंच एक आर्टिफॅक्टचं दुकान आहे आणि इतकं सुंदर हे शॉप आहे. शिवांजली एंटरप्राइजेस असंच ह्या शॉपचं नाव आहे. आय थिंक सो, माझ्या इतकं लक्षात नाही आता, पण इतकं सुंदर दुकान आहे. तुम्हाला त्या मंदिराच्या पायथ्याशीच हे दुकान पाहायला मिळेल. इतके छान छान तिथं आर्टिफॅक्ट्स आहेत की तुम्ही बघूनच थक्क व्हाल. आणि तिथं आम्हाला परमिशन मिळत नव्हती. मी त्यांना रिक्वेस्ट केलं आणि त्यांनी मला शूट करण्याची परमिशन दिली. तर हा व्हिडिओ ऑलमोस्ट 1 इयर होऊन गेले असतील ह्या व्हिडिओला आणि मी हा शूट करून ठेवलेला होता, पण मला एडिटिंगला बिलकुलच वेळ मिळत नव्हता आणि आज फायनली मी वेळ काढला आहे आणि हा व्हिडिओ एडिट करते खास तुमच्यासाठी. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि कुणी अजून जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. ह्या सगळ्या प्युअर ब्रासच्या मूर्त्या होत्या आणि इतक्या छोट्या आणि इतक्या लहानातल्या लहान ह्या मूर्त्या होत्या ना. ॲक्च्युली हे मला दुकान माहिती नव्हतं. माझे हजबंड ते जेव्हा महाबळेश्वरला आम्हाला घेऊन गेले ते मला म्हटले खूप सुंदर असं तो पॉईंट आहे आणि तिथं मी तिथं इतक्या मूर्त्या बघितल्या आणि इतक्या लहान, इतक्या ह्या बघू शकता तुम्ही, इतक्या छोट्या ह्या मूर्त्या होत्या ना की आपण इमॅजिन पण करू शकत नाही. खूप खूप म्हणजे मिनिएचर असतात ना तशा ह्या मूर्त्या होत्या आणि इतकं छान त्यांचं काम होतं, इतकं रेखीव काम होतं की तुम्ही बघून थक्क व्हाल. तर तुम्ही कोणी महाबळेश्वरला व्हिजिट करणार असाल तर नक्की 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 ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. मस्ट वॉच आहे, जा आणि बघा. खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला पण इथला मोह आवरणार नाही शॉपिंग करण्याचा. तर मी पण थोडंफार इथून घेतल्या वस्तू, जे काही देवाच्या मूर्ती होत्या छोट्या छोट्या, खूप छान अशा मिळाल्या आम्हाला. या शॉपमध्ये फक्त मूर्त्याच नाहीत तर वेगवेगळ्या तऱ्हेच्या जे लाकडाच्या असतात ना गोष्टी त्यासुद्धा होत्या आणि पितळची भांडी जी भातुकलीमध्ये असतात, लहानपणी आम्ही खूप बघितलेली आहेत. तर ही सुद्धा इतकी सुंदर आणि छोटे छोटे होते ना, जे पाहायला पण मिळत नाही ना अशा गोष्टी तिकडं मी पाहिल्या आणि प्रयत्न केला की मी तुमच्यासाठी त्या कॅप्चर करेल. बघताय तुम्ही, खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या आणि तितक्याच महाग पण होत्या आणि त्यांचं काम जे आहे इतकं छान फिनिशिंग केलेलं होतं. म्हणजे लहान जरी असली तरी ती वस्तू किती छान तऱ्हेने त्याला एक हे केलं जातं. छान म्हणजे दिसण्यात पण तिच्या एकदम खऱ्यापणा असतो आणि तसंच इथं होतं. सगळे भातुकल्यामधल्या सगळ्या गोष्टी होत्या इथं, जे काही काही ठिकाणी बघायलासुद्धा मिळत नाही. पुण्यामध्ये पण आम्ही घेतलेल्या आहेत वस्तू बऱ्याच, पण इथं खूप वेगळ्या होत्या. आणि ह्या गणपतीच्या मूर्त्या तर इतक्या क्लासिक होत्या ना, इतक्या सुंदर आणि एकदम वेगळ्या डिझाईन्स होत्या. म्हणजे मोस्टली आपण गणपतीची मूर्ती आहे ना एकदम जी असती ना टिपिकलवाली तीच बघतो, पण इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या आणि अशा मूर्त्या खरंच बघायला एकच ठिकाण आहे आणि ते आहे हे महाबळेश्वरमधलं शॉप. तर तुम्ही जाण्याचा जर विचार करत असाल तर मस्ट विजिट ही ठिकाणं आहेत आणि असंच आम्ही ठरवलं होतं आणि यावेळेस असं झालं की आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलं. कारण की महाबळेश्वरला आपण नेहमी जातो तर फक्त मार्केटच एक्सप्लोअर करतो. ही जी हिडन स्पॉट असतात ते आपण नाही करत एक्सप्लोअर. तर आम्ही ठरवलं होतं की आम्ही आता नवीन नवीन गोष्टी बघणार महाबळेश्वरमध्ये ज्या नाही बघितल्यात त्या. तर त्यातलंच हे एक शॉप होतं आणि एक दुसरं मंदिर होतं. ते पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. एक कृष्णा टेम्पल म्हणून आहे, ते पण इतकं सुंदर आणि इतकं पौराणिक मंदिर आहे. तर तुम्ही नक्की गेलात तर तिथं पण व्हिजिट करा. ते ह्या मंदिराच्या इथून जवळच आहे, तर तुम्ही वॉकिंग डिस्टन्सनी जाऊ शकता. तर बघताय लहान मुलींची खेळणी पण इतकी सुंदर होती आणि ती पण लाकडी हँडमेड खेळणी होती आणि त्यामध्ये पण खूप सारे प्रकार होते, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या त्यांच्याकडे. कीचेन्सचे खूप सारे असंख्य व्हरायटी होत्या. आणि हे जे छोटंसं मी स्पॉट बघितला तर इथं मडक्यांमध्ये पण इतके छोटे छोटे मिनिएचर केलेले होते ना त्यांनी. ह्या घंट्या पण खूप सुंदर वाटत होत्या आणि कॉस्टली पण तेवढ्याच होत्या, पण वर्थ इट आहे. तुम्ही घ्याल तर खरंच म्हणजे तुम्हाला रिग्रेट नाही होणार. आणि इथे पण लाकडाचे जे होते ना बनवलेले इतके छान होते. ते सुद्धा ट्रे होते वेगवेगळ्या जे आपण किचनमध्ये यूज करतो त्या गोष्टी होत्या आणि जे शोपीसमध्ये पण आपण ठेवू शकतो, जसं की ह्यावरती सायकल्स होत्या, किचनमधले बाकीच्या एक्सेसरीज होत्या,
किचनमध्ये आपण असंख्य अशा गोष्टी वापरतो, पण ज्या आपल्याला माहिती पण नसतात आणि त्या लाकडामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. तर खूप छान छान होत्या आणि तुम्ही गेलात तर नक्की बघा. आणि हे थोडेसे हँगिंगवाले होते, तर हे पण खूप सुंदर असे डिझाईन्स होते इथे. आणि मला खास करून हे सेक्शन खूप आवडलं. आणि किचनमध्ये कारण की खूप साऱ्या गोष्टी ह्या तुम्ही घेऊन किचनला तुमच्या एक नवीन लुक देऊ शकता. तर जाऊन बघू शकता. आणि इथे बघण्यासारखं इतकं म्हणजे आहे ना, तर तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्याकडे 1 ते 2 तास तरी पाहिजे. निवांत असं बघणं पाहिजे. आणि इथं गर्दी खूप असते, खूप रश असतो. लकीली आज थोडी गर्दी कमी होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गर्दी कमी होती आणि त्यामुळं आम्ही जेव्हा त्यांना म्हणालो, की मला व्हिडिओ शूट करायचा, तर त्यांनी मला व्हिडिओ शूट करायला दिला. कारण की इतर वेळेस इतकी गर्दी असती, खास करून वीकेंडला इथे खूप गर्दी असते आणि खूप लोक येतात आणि खूप लोक व्हिजिट करतात. खूप लोकं शॉपिंग करतात. आणि तसंच इथं आज पण गर्दी होती, पण इतकी नव्हती. आणि त्याच्यामुळे मी छान माझं सगळं एक एक गोष्ट, एक एक वस्तू तुमच्यासाठी कॅप्चर केली माझ्या कॅमेऱ्यामध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की 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 कळवा. आणि ह्या पण खूप जुन्या अशा जुन्या, आता मी आणखी याला काय बोलू, पण खूप जुन्या अशा मूर्त्या होत्या. इथे पण इतक्या सुंदर होत्या ना, एकदम छोटे जे मिनिएचर असतात ना, ते मटक्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या त्या बनल्या होत्या. महाराजांच्या मूर्ती होत्या आणि त्या पण एकदम मस्त होत्या. मला ही गणपतीची मूर्ती खूप आवडली होती. खूप क्यूट अशी होती मूर्ती ही. आणि त्याची साईज पण खूप सुंदर होती. आणि वरती पण सगळे असंख्य असे गणपतीचे प्रकार होते, जे आपण कधीच आपल्याला बघायला मिळत नाही. आणि तेच इथं होते वेगवेगळ्या साईजमध्ये. आणि सगळ्यात मोठ्यापासून एकदम स्मॉल अशी साईजमध्ये गणपतीच्या मूर्तीज होत्या. आणि कुठली कॅप्चर करावी, कुठली नाही करावी हा प्रश्न होता. कारण की इतके त्यांच्याकडं खरंच खूप खूप व्हरायटीज आहेत. गाय वासरूचे होते, ते पण इतके सुंदर, त्यांचे डिझाईन, इतके फिनिशिंग छान. आणि खरंच म्हणजे इतकं म्हणजे त्यांचं हे आहे ना, की तुम्हाला त्यांची डिझाईन अशी बिलकुल, जितकी छोटी मूर्ती तितकं तिचं फिनिशिंग पण सुंदर होतं. असं नाही की छोट्या मूर्त्या त्याला फिनिशिंग नाही आहे, पण खूप मस्त यांना फिनिशिंग होतं. आणि जे देव आपण कधी बघितले पण नसतील ते सुद्धा इथं होते. मला जर काही काहींची नावं पण माहिती नव्हती, पण तिथं आपल्याला सांगायला पण लोक असतात त्यांचे, तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तर असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा.